आज ना ताईकडे जायचं होतं. खूप दिवस झाले होते. माझी मम्मी गेली ना तेव्हापासून आम्ही दोघी बहिणी भेटलेच नव्हतं. ताईचं म्हणणं होतं, "ये ना गं, किती दिवस झाले तू आलीच नाही." म्हटलं, "चला ताईला भेटून येते." आणि जाताना रस्त्यात भांड्याची दुकान दिसली, तर मी थांबणार नाही असं होणारच नाही. इतकं भांड्याचं मोह आहे मला खरंच खूपच जास्त. स्वतःच नंतर असं वाटतं, की इतकं काय भांडे आपल्याला लागतात. 2 माणसं आणि भरपूर मोठे भांडे. तिथून एक कढई घेतली आणि ताईच्या घरी गेले. ताईच्या घरी अर्धा 1 तास मी बसले असेल. त्याच्यानंतर घरी आले. आता जेवणसुद्धा बनवायचं होतं संध्याकाळचं. इथं वाटाणे सोलून घेतले. म्हटलं, "चला आता नवीन कढई आणली त्याच्यामध्येच आपण भाजी करायलाच पाहिजे. कोणतीही वस्तू आणू द्या मला ना फक्त ट्राय करून बघायचं असतं की ती व्यवस्थित आली की नाही. नाहीतर माझ्या डोक्यात तेच चालतं की आपण पैसे तर भरले पण ती व्यवस्थित आहे की नाही. मग ते मला बघायचं होतं. पहिले तर मी कढईमध्ये पाणी टाकलं खूप मोठं आणि उकळू दिलं. चांगली निघली. मागं मी एक कढई घेतली होती. त्याचं काय झालं होतं तुम्हाला मी सांगते. ॲल्युमिनियमचीच होती ती. त्याच्यामध्ये ना मी भाजी केलेली. तर ती पूर्ण काळी झाली होती. म्हटलं तसं व्हायला नकोय. आपले पैसेसुद्धा जाईल आणि कढईसुद्धा बेकार होईल. पण तसं काहीच झालं नाही. खूप छान ती निघली आहे. आता आहे ती कमी पैशाची. बघूया किती दिवस जाते. पण मला त्याच्यातच भाजी आज करायचीच होती. वाटाण्याची भाजी खरंच खूप छान झाली होती. रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. नेक्स्ट टाईम नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला असं वाटलं की करायचं की नाही म्हणून. नाहीतर मी शूट केली होती. शेअर काय तुमच्यासोबत केली नाही. फक्त शॉर्टकटमध्ये दाखवले. तर इथं भाजी बनवून झाली. नंतर आता आम्हाला जेवण करायचं होतं. सगळ्यांना मी जेवण वाढलं आणि मी सुद्धा जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना नुसतं ह्या भाजीमध्ये होणार नव्हतं म्हणून आहे ना मला डिंगरीची भाजी पण करायची होती. आम्ही याला डिंगऱ्या म्हणतो. तुम्ही काय म्हणतात नक्कीच सांगा मला. आमच्याकडं ना खरंच भरपूर भाज्या याला वेगळ्या पद्धतीनं काहीतरी म्हणतात. तर असं सगळ्यांचं जेवण झालं. नंतर सकाळची सुद्धा तयारी करायची होती म्हणून इथे मूग डाळ भिजू घालायची होती. ती भिजू घातली. तर चला इथंच एंड करते. बाय.